संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेल्या आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल दिला। दरम्यान निकाल वाचताना सुरुवातीला नार्वेकर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे असे म्हटले। त्यानंतर त्यांनी भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद मान्य करत शिंदे गटाचे 16 आमदार हे पात्र ठरले। दरम्यान पुढील निकाल वाचत नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे 14 आमदार देखील पात्र ठरवले आहेत। शिंदे यांच्या आमदारांना अपात्र करता येत नाही म्हणत ठाकरे गटाच्या 16 आमदारांची अपात्रतेची याचिका नार्वेकर यांनी फेटाळली। त्यामुळे शिंदे गटाचे 16 पैकी एकही आमदार अपात्र होणार नसल्याचे नार्वेकर यांनी या निकालादरम्यान सांगितलं। महाड छत्रपती शिवाजी चौकामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष या निकालानंतर करत एकमेकांना पेढे भरवून भंडारा उधळत आनंद व्यक्त केला। तर फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी देत आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी शिंदे गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। विचारांचा आज विजय झालेला आहे, आपल्या सत्याचा विजय झालेला आहे। ज्या पद्धतीने गेली 2 वर्ष जे राजकारण चालू होतं त्या राजकारणाचा आज निकाल लागलाय। मगाशी आमच्या तालुका प्रमुखांनी म्हटलं त्या पद्धतीने आज खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत ते जिंकलेले आहेत आणि त्याच्यासाठी आता उभाटाने ठरवायचं त्यांचं दुकान चालू ठेवायचं का बंद ठेवायचं। कारण बाळासाहेबांनी सांगितलं होतं आम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलो तर मी दुकान बंद करीन। ती वेळ आता आलेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झाला आहे। त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा विजय झाला आहे। आज आम्ही सर्व शिवसैनिक पूर्ण खुश आहोत। आहे तो सत्याचा आहे, सत्यमेव जयते आणि नेहमी सत्याचाच विजय होतो। आमचे पितृतुल्य माननीय आमदार भरत गोगावले साहेबांनी जो निर्णय घेतला तो बरोबर होता आणि आम्ही त्यांच्या नेहमी सतत पाठीशी उभे आहोत। आणि आज जो आम्हाला शिवसेना या पक्षाची आम्हाला जी ओळख मिळाली, आम्हाला जे पक्ष चिन्ह मिळालं, याच्यामध्ये आम्ही आमचा आनंद साजरा करत आहोत। आणि महाडकर नागरिक, महाडकर शिवसैनिक, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी सर्व उत्साहाने आणि जल्लोषाने हा आनंद साजरा करीत आहोत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत आमदार भरत गोगावले यांची पक्षप्रतोदपदी नियुक्ती मान्य असल्याने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निर्णय देण्यात आल्याने पोलादपूर येथे शिवसैनिकांकडून फटाके व घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला। महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवसैनिकांनी निर्णयाचे जल्लोषात स्वागत करत आनंद व्यक्त केला। यावेळी शहर प्रमुख सुरेश पवार, उपनगराध्यक्ष नागेश पवार, नगरसेवक मनोज प्रजापती आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदार अपात्रतेवर राहुल नार्वेकरांनी काल निकाल दिल्यानंतर यामध्ये पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने रत्नागिरीत देखील जल्लोष साजरा करण्यात आला। रत्नागिरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडत व घोषणा देत आनंद व्यक्त केला। सामान्य व सच्चा शिवसैनिकांचा विजय झाल्याची भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त करत एकनाथ शिंदे, उदय सामंत, आगेवडोच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला। निश्चितच हा निर्णय आम्हाला अपेक्षित होता। विधानसभा अध्यक्ष सन्माननीय राहुलजी नार्वेकर हा जो निर्णय दिलेला आहे खरोखरच योग्य निर्णय आहे। एका प्रामाणिक सच्च्या शिवसैनिकाला न्याय मिळाला असा आहे। सर्वसामान्य शिवसैनिकाचा जो शिवसैनिकाची शिवसेना हे जे एकनाथ शिंदेचं स्वप्न होतं ते आज हे झालं। खऱ्या अर्थाने कष्ट करणारा, ज्या लोकांच्या मध्ये जाणारा, शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसाला आज न्याय मिळाला आहे। निश्चितपणे राहुल नार्वेकरांच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। अनेक शिवसैनिक म्हणून मला माझ्यासकट या सर्व शिवसैनिकांना याचा आनंद आहे। निश्चितपणाने सगळ्यांना आनंद झालेला आहे। शिवसेना हे नाव आणि चिन्ह आज म्हणजे आमच्या कायम झालेलं आहे या निर्णयामुळे आणि निश्चितपणे सर्व शिवसैनिकांना अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आणि त्याचा आनंद आपण सगळे बघत आहात। खऱ्या अर्थाने एक सच्च्या प्रामाणिक शिवसैनिकाला न्याय मिळाला। एकनाथ शिंदेसारखा काम करणारा, समाजामध्ये समाजाच्या तळाच्या घटकापर्यंत मेहनत करणारा आणि शिवसेना पक्ष वाढवणाऱ्या माणसाला न्याय मिळाला अशी आमची भावना आहे। खूप आनंद झालेला आहे कारण शिवसेना आम्हाला जे मिळवलं जात होतं की आम्ही करणार आहोत वगैरे
पण खरी शिवसेना ही आमची आहे आणि त्यावेळी आम्ही जो घेतलेला निर्णय होता तो योग्य, याचा आम्हाला खूप आनंद आज झालेला आहे. आणि खरोखरच शिंदेसाहेब गोर गरिबांसाठी अतिशय चांगले काम करतायत आणि सामान्य माणसाचे एक प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री आज आपले जे आहेत ते अतिशय सगळ्यांच्या मनामध्ये भावलेले आहेत आणि असं मुख्यमंत्री आज आम्हाला लाभलेले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्यांच्याबरोबर आज आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करतो याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे.